नमस्कार मंडळी। तर हा व्हिडिओ मी खरं तर काल शूट केला होता आणि काल होती देवशयनी आषाढी एकादशी, म्हणून आपल्या संत तुकाराम महाराजांची जी पालखी देहूमधून निघते तर त्या पालखीचा जो पहिला विसावा असतो तो पहिला विसावा आमच्या आकुर्डी गावामध्ये एक खूप जुनं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे असतो। म्हणजे हा जो तुम्ही आता रस्ता पाहताय हा ज्या वेळेला पालखी येते त्यावेळेला पूर्ण वारकरी लोकांनी भरलेला असतो। वारकऱ्यांनी आणि पूर्ण गावठाण इथे आकुर्डीचं गावठाण इथे भरलेलं असतं, गर्दी असते। आणि हेच ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ज्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संत तुकारामांची पालखी येऊन थांबते एक दिवस। म्हणजे जो पहिला थांबा असतो पंढरपूरकडे जाणारा तर तो पहिला थांबा या मंदिरात असतो। त्या दिवशी पूर्ण आकुर्डी हे तुकाराममय झालेलं असतं। तुम्ही पाहताय हा आहे त्या मंदिराचा सांस्कृतिक हॉल। इथे असंख्य वारकरी लोक असतात, जिथे अभंग चालू असतात। हे दृश्य जे तुम्ही पाहताय हे मंदिराच्या आतील दृश्य आहे आणि खरं जे मंदिर आहे ते हे आहे, एकदम जुन्या बनावटीचं हे मंदिर आहे, जिथे आकुर्डीकर विठ्ठलाचा आशीर्वाद घ्यायला येतात। अरे बापरे, आणि ही ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती। खरंच पूर्ण मंदिराचं वातावरण इतकं सुंदर आणि प्रसन्नमय असतं। म्हणजे मला अजूनही आठवतं, मी अगदी लहानपणापासून या मंदिरामध्ये येतोय। या मंदिराचा चेहरा मोहरा पूर्ण बदलताना मी पाहिलेला आहे। तुम्ही पाहता आता आम्ही बाहेर पडतोय तर इथे डाव्या बाजूला पांढऱ्या पट्टीच्या डाव्या बाजूला पालखी ठेवली जाते। बापरे, हे मंदिर म्हणजे माझ्या आयुष्यातील एकमेव असं श्रद्धास्थान आहे की जिथे मी सदैव ज्या वेळेला मी एकदम लो फील करतो त्या वेळेला मी या मंदिरामध्ये येतो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतो। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर मला एकदम पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं। म्हणूनच आज आम्ही दोघे या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला देवशयनी आषाढी एकादशीला आम्ही या मंदिरात आलो। तर मंडळी, आपण भेटूया आता आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये। रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि बनवा आपल्या कुटुंबाचं नाव श्रेष्ठ।